खालचा भेट झालं आमचं वाटलं, झालं ते सोनवण्याच्या पुरीच वाटलं, विकेट घेतला तर तुम्ही फडणवीस शिंदेनी. कशा लिखी बाईच वाटलं करता रे? नाही नाही, कोणत्याही लेकरांना आत्महत्या करायची नाही. मी आहे ना यांचा बाप इथं बसलेलो, यांच्या मायले नाही दिलं ना, यांच्याकडे बघतोच या बारीनी. या काही पोरानं पोरीनं कसे जरी काही प्रमाणपत्र काही केलं, यांनी मुद्दाम बी रद्द केलं. कुणी आत्महत्या करायची नाही, आपलं जीवन आहे, पुन्हा पुन्हा शिकू, यांच्या बापाकडून घेतो मी प्रमाणपत्र. विचार ते नाही दिसायचं. वैजापूरच्या सोनवण्याचं काय झालं? हे कुठला आहे रे? बीडचा या अनिकेत पवारचं काय झालं? कमून व्हॅलिटी द्यायना, हे कळत नाही का? बाकीच्या निघाल्यात, ह्या व्हॅलिटी राहिल्यात बीडच्या, हे नाही दिसत का? उगं उठत कुंकडे बोलत ना, असं बदगा आणून ठेवलं त्या उपसमितीवर. त्या माणसाकडून लय अपेक्षा होती विखे करून आम्हाला, हे नाव कमी म्हणून फटाफट सांगल. या व्हॅलिट्या थांबल्या आहेत का पावत्या बीडच्या? आणि हा अधिकारी जाणार कलेक्टर, कलेक्टरला माहित नाही जात पडताळणी काय करते, कलेक्टरला माहित नाही तहसीलदार एडीएम काय करतो. आणि मग ते कलेक्टरला विचारणार, कलेक्टर यांना विचारणार, आणि मग हे त्यांना सांगणार. त्यावर 15 दिवस जाणार. गेल्या आपलं उन्हात आंदोलन होतं मे महिन्यात, तो अधिकाऱ्याला बोललेले आता बोललेत आंदोलन जवळ आल्यावर. इतका मात चांगला नाही. देवेंद्र फडणवीसचं ऐकून सगळंच करू नये, शिंदेचं ऐकून मराठीचं वाटोळ करू नये. ह्या दोघांनी जे डाव रचलाय ना मराठीवर, खालच्या मंत्र्यांनी नीट राहा, नाही तर इतकी बेकार वेळ येणार आहे तुमच्यावरती. आता व्हॅलिटी थांबल्या, सोनवणीची थांबली, ह्या पवाराची, पवार आहेत काही कुठले ते आमटे कांडे पारगावचे, बीडचे आमटे, यांची व्हॅलिटी झाली. बाकीचे जे थांबली, थांब रे बाबा आता, हा ही व्हॅलिटी झाली. हे नाही दिसणार केला. कलेक्टरला बोललो, चर्चा केली, आमका झालं तमका झालं. अरे तुझी आमची राखी बांधून घेणार आहे, ज्या बहिणीची, तिच्या लेकराचं काय झालं बघ ना. फडणवीस शिंदे बघ ना, ज्या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे, त्याच्यासाठी मराठीच्या आंदोलनाला ध्यान द्यायला तुम्हाला वेळ नाही. ते बघ ना जरा, तिच्या लिखी बाळीचं काय झालं बघ ना. त्या सोनवण्याच्या पोरीचं वैजापूरच्या वाटोळ झालं ना. लाडकी बहीण आणि लाडकी दिदी, शिंदेने आणली लाडकी बहीण आणि फडणवीसने आणली लाडकी दिदी. कॉम्पिटिशन दोघात. लाडकी बहीण म्हणल्यावर शिंदे श्रेय जाईल, दिदी म्हणल्यावर आपल्याला येईल. तुमच्या श्रेयात लाडक्या बहिणीच्या पोरी मरायला लागल्या. फालतू सरकार तुम्ही. खर तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्यापासून तुमचं निर्णायक आंदोलन सुरू होतंय. सरकारचं शिष्टमंडळ भेट देऊन गेल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला काही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला का, किंवा काही फोन आला होता? फोन आले सगळ्याला. मी म्हणलं तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागणी उतारली, देण्यात येऊ नका. बघतो आम्ही आमच्या मराठी काय निर्णय घ्यायचा उद्या. आम्हाला काय निर्णय घ्यायचा ते आम्ही घेतो. यांना काय, यांना भाग तुम्हाला खरं सांगतो यार मी तळतळीन. यांना ना शेतकऱ्याला किंमत द्यायची ना, दलित मुस्लिमाला द्यायची ना, मायक्रो विशेल द्यायची ना, मराठ्याला द्यायची ना, धनगराला द्यायची. यांना कोणाला इज्जत नाही द्यायची. यांना मतदान घ्यायचंय आणि ह्या जातीची जिरवायची. इतके नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी. याच्या वर्षावरच बसतो. दुसरीकडे बसतच नाही कुठं. आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही. मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही. याच्या वर्षावरच बसतो. त्याला जोडून एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की वर्षभंगावर आंदोलन करू, मात्र मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिलं की मराठा समाजासाठी आमच्या इतके निर्णय याआधी कोणीच घेतले नाही. त्याला लागून प्रश्न हे पण खरंय ना. ते कोणी नाकारलं, दिलं पण दुसरी वाटोळ करायला सुरू केलं ना. हे नाही का कळत तुम्हाला? मराठा समाजाला फडणवीसांनी शिंदेनी दिलं, पण वाटोळ पण करायला लागलं ना. तुम्हाला काय म्हणतो नाही कळत, तुमची झाक उघडा नाही. आम्ही काय म्हणतोय तुम्हाला की तुम्ही दिलंय ना. कधी नाकारलं? 1 वर्ष झालं बोललो नाही, शिंदेला 3 वर्ष बोललो नाही. नाकारलं कुणी? पण तुम्हीच रद्द कराल ना तुमच्या ते 60-52 कुळ्या काळात वैजापूरच्या पोरीचं शिक्षणात वाटोळ केलं. तुम्ही वाटोळ करायला हे ध्यानात आणून द्यायला तर आम्ही पुढचं कल्याण करा म्हणतोय मी तुम्हाला. तुम्ही करीनात म्हणून तुमचं नामचं लागलंय. मराठ्याला पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्हाला जर वाटोळ होतेच ना, तुमच्या लेकरा बाळासाठी लय तळतळ करतोय मी, लय तरपडतो, लय झटतोय. तुम्ही उगाच टंगळ मंगळ करून तिकडे महाराष्ट्रात गावात झिंडू नका. गावागावात गल्ल्या गल्ल्या देवदर्शनाला जायचं असलं तर नंतर जाता येतं. तुम्हाला कुठे जत्रा जायचं असलं नंतर जाता येतं, लग्नाला नंतर जाता येतं. पोराचं शिक्षण गेलं ना वाटोळ होईल. लेकरा बाळाचं वाटोळ करू नका. मराठा हो तुम्ही. त्या सोनवणींच्या कुटुंबाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आंतरवाल्या तुम्ही उद्या सकाळी कस काय ते देत नाहीत बघतो तुमचे.
एकाही पोराने आत्महत्या करायची नाही, तुम्हाला सांगतो नाही, मी आंदोलन बंद करीन ना. लेकरा बाळाने अजिबात कोणी मारायचं नाही, मी आहे ना यांचा बाप. एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं. आपण एकाने बी मारायचं नाही. काय अर्थ आहे त्या जगण्यात? मग तुम्ही ज्यांनी ज्यांनी कुणबीसाठी अर्ज केलेत मराठवाड्यानी, विदर्भानी, पश्चिम महाराष्ट्राने, खानदेश आणि कोकण यांनी आज आणि उद्या अंतरवाली या. तुम्ही घरी बसू नका बरं का, कारण सांगू नका नोकरीला होतो, ड्युटीला होतो, पोराचं करता नाही आलं, पोरीचं करता. तुमच्या चुलत्या पोराला पाठवा अर्ज घेऊ. नोंद सापडलेले असून तुम्हाला प्रमाणपत्र देत नाहीत, तुम्ही अंतरवालीत येऊन बसा, पुन्हा माघारी जाऊ नका. तुमचं काम होत तर नसतं अर्ज देताना लगेच घरी जाऊन झोपता. इथून हालायचंच नाही आता, यांच्या मुंडकरच पाय व्हॅलिडिटी कोणाची झाली नाही. महाराष्ट्रातल्या घराघरात म्हणतो मी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आमचा मराठवाडा, विदर्भ, खानदेश, त्यांनी इथं या, थांबू नका. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटर घ्यायचंय. कुणीच झोपू नका आता, कुणीच म्हणतो मी. तुम्हाला जर एकदा सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेट मिळालं, पश्चिम महाराष्ट्राच्या लेकराचं तुमच्या कल्याण झालं, तुमच्या लेकराचं कल्याण झालं, ध्यानात ठेवा. म्हणून सांगतो पटापट या.